नमस्कार, मी मनाली. नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आजचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये आज आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुनावणी होणार आहे. त्यामुळे स्थगिती उठणार का आणि दिलासा मिळणार का, याकडेच मराठा समाजाचं लक्ष लागलंय. अगदी बरोबर आहे. त्यामुळे राज्याच्या नजरा ज्या आहेत त्या या सुनावणीकडे आहेत. मात्र त्याआधीच मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या एका मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ज्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे ते खंडपीठ आम्हाला मान्य नाही, घटनात्मक खंडपीठासमोर सुनावणी व्हावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे म्हणाली, आता सरकारला इतक्या उशिरा जाग का आली असा सवाल देखील मराठा मोर्चेकरी विचारतायत. या आधीची सुनावणी न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि त्यांच्या खंडपीठासमोर झाली होती आणि त्याच वेळी स्थगितीचा निर्णय देण्यात आला होता. तर आजची सुनावणी सुद्धा न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्याच अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे होतीये. तर आपण पाहतो 15 दिवस यावरती मराठा ठोक क्रांती मोर्चाने काही सवाल उपस्थित केलेले आहेत. 15 दिवस काय करत होतं सरकार, उपसमिती काय करत होती, असं देखील या ठिकाणी सवाल उपस्थित होतोय. तर अशोक चव्हाणांना पदावरून हटवा अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. आणि हे सरकार जे आहे ते आरक्षणाबाबत गंभीर नाही असा आरोप, अशी तक्रार देखील मराठा क्रांती मोर्चाकडून होतीये. काल जे अशोकराव चव्हाण साहेबांचं जे स्टेटमेंट आलं, सगळ्यात पहिले 15 दिवस हे काय करत होते. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी असताना काल अचानक संध्याकाळी अशोकराव चव्हाण सांगतात की आमची काही या ठिकाणी तयारी झालेली नाही आणि अशाच पद्धतीने आम्ही हे पुढे ढकलण्यात नाही यावं म्हणून. म्हणजे 15 दिवस अशोक चव्हाण काय करत होते, उपसमिती काय करत होती. गेल्या कित्येक दिवसापासून मी मागणी केली होती की या उपसमितीच्या माध्यमातून अजिबात मराठा आरक्षणाच्या बाबतीत अभ्यासपूर्वक या ठिकाणी निर्णय घेण्यात येत नाही आहे. सगळ्यात पहिले मागणी मी केली होती की अशोक चव्हाण साहेबांना या पदावरून तुम्ही हटवा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे सरकार गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही वेळोवेळी आंदोलनं करून निवेदनं देऊन तरीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे हे नाही आहे. त्यामुळं आता नक्कीच कालच मी आपल्या चॅनलवर सांगितलं आहे का येणाऱ्या काळामध्ये एकाही आमदाराला, खासदाराला आज काय होतं आम्ही वाट बघून आहे. याच्यानंतर या मंत्र्या संत्र्याला आम्ही आता याच्यानंतर महाराष्ट्रात फिरून देणार नाही. यांनी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा वापर करणं लावला आहे. यांना फक्त मराठा समाज फक्त मतदानासाठी लागतो का? नक्कीच आता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आता या ठिकाणी तांत्रिक याने ते अडकवणारच आहे बरं का. यांनी स्थगिती उठवण्यासाठी या सरकारनं अजिबात या ठिकाणी तयारी केलेली नाही आहे. आणि ज्यावेळेस मराठा आरक्षणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आली त्यावेळेस यांनी फक्त मराठा समाजाचं रस्त्यावरील उतराव नये म्हणून यांनी त्यावेळेस फक्त गाजर द्यायचं काम यांनी केलं. तुम्हाला मी सांगू इच्छितो की पाठीमागे यांनी जे मराठा समाजासाठी जे आश्वासन यांनी दिले होते की ज्या 42 बांधवांनी बलिदान दिलं त्या 42 बांधवांना आम्ही 10 लाख रुपये देऊ आणि नोकरी देऊ, ते पण यांनी आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही. तर स्वाती, आपण पाहिलं की आत्ताच खरं तर आंदोलनकर्त्यांकडनं सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत. तर सरकारवर नाराजी त्यांनी दर्शवलेली आहे आणि मुळात अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली. आपल्यासोबत आता शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे आहेत, त्याचबरोबर याचिकाकर्ते विनोद पाटील आणि आमचे प्रतिनिधी नाशिकहून प्रशांत बाग सुद्धा आहेत. तर तुमच्या तिघांचंही न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम विनायकजी, मी तुमच्याकडे येते कारण आज स्थगिती उठणार का या एकाच प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं आहे की संपूर्ण राज्याचं, मराठा समाजाचं पूर्ण लक्ष आज नागेश्वरराव खंडपीठ हे काय भूमिका घेतात याच्यावर आहे. कारण सरकारनं काल अशोकरावनी चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली की आम्ही तिथं बाजूच मांडणार नाही, म्हणजे अशी भूमिका घेतात. बाकीच्या याचिकाकर्त्यांची तिथं याचिका आहे. मग अशा परिस्थितीमध्ये खंडपीठ आणि नागेश्वरराव साहेब काय निर्णय घेतात हे फार महत्त्वाचं असणार आहे. म्हणून हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. आणि या गोंधळामुळं
सर्व शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या ज्यांची प्रक्रिया पूर्ण झाली अशा नोकर भरतीची पूर्णपणे नुकसान व्हायला लागलेलं आहे. अनेक असे विषय आहेत की त्याच्यामध्ये प्रचंडपणानं नुकसान होत आहे. पुन्हा मेगा भरती सरकार एका बाजूला काढतंय आणि दुसऱ्या बाजूला स्थगिती उठवण्यासाठी नियोजन पद्धतीनं कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. आणि म्हणून मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाला एक विनंती केली होती, भेटून केली, लेखी केली सगळी, की अशोकराव चव्हाण साहेबावर तुम्ही विसंबून राहू नका. आणि कारण ते काही करत नाही आहेत म्हणून, आणि तुम्ही त्यांना काय त्या पदावरून काढत नाही आहेत त्या मंत्रिपदाच्या उपसमिती, म्हणून तुम्ही पुढाकार घ्या आणि जेवढं या प्रश्नाच्याबद्दल स्थगिती उठवण्याच्याबद्दल नियोजन पद्धतीची रणनीती आखण्याचं काम करा. पण उद्धवजी ठाकरे साहेबांनाही त्या दसऱ्याच्या मेळाव्यात आणि त्याच्या भाषणाच्या ह्याच्यामध्ये आणि याला हे बोल ते बोल, त्यांनाही त्याच्यामध्ये वेळ मिळाला नाही. आणि म्हणून संपूर्ण राज्याचीच या आरक्षणामुळं संपूर्ण राज्याची फरफट होत चाललेली आहे. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. पूर्ण दुर्लक्ष करायचं, बेफिकीरपणानं वागायचं आणि कोणतंही प्रश्न गांभीर्यानं हाताळायचा नाही, हे शासनानं ठरवलेलं आहे. आणि म्हणून वारंवार आम्ही अत्यंत सौंदर्यानं वागून सुद्धा हे सरकार काहीच निर्णय घेतलं नाही आहे. आणि म्हणून मग आता संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांचे येत चाललेले आहेत, बाकीच्या संघटनांचे येत चाललेली, लोकांच्या सुद्धा आता येत चाललेले आहेत. मग आज काय होतंय हे पाहणं फार उत्सुकतेचं असणार आहे आणि महत्त्वाचं असणार आहे. परंतु जी काही गोंधळ निर्माण घालून ठेवलेला आहे त्याच्यातून आज काही फार हाताला लागेल असं ह्या सरकारच्यामुळं असं मला वाटत नाही. तुम्ही म्हटलंय की फार काही हाताला लागेल असं तुम्हाला अपेक्षित नाही. तुम्हाला देखील हा प्रश्न आहे विनायकजी. त्यापूर्वी मी विनोद पाटील यांच्याकडे जाते. याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. विनोद पाटीलजी, तुम्ही सुद्धा आता विनायक मेटेंचं म्हणणं ऐकलेलं असणार आहे. खरं तर आज सगळ्यांचंच लक्ष लागलंय, मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे की ही स्थगिती उठणार की नाही. जर ही स्थगिती उठली नाही तर या पुढची भूमिका काय असेल? माननीय सर्वोच्च न्यायालयाला 7 तारखेला आम्ही एक अर्ज केला होता. पहिले आम्ही मेन्शनिंग केलं, त्यानंतर लेखी अर्ज केला. लेखी अर्जामध्ये आमची मागणी एवढी होती की प्रकरण 5 न्यायमूर्तींकडं वर्ग केलेला आहे आणि 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ तात्काळ गठीत करून त्याच्यावर सुनावणी घ्या. याच्यामागं राज्य सरकारने देखील अर्ज केला. प्रश्न आम्हाला असा आहे की 16 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी ज्यावेळेस लिस्ट पब्लिश होती त्याच्यामध्ये उल्लेख होतो की हे प्रकरण परत 3 न्यायमूर्तींकडे लागलं. तर राज्य सरकारला त्यावेळेस देखील आम्ही विनंती केली की आपण देखील न्यायालयाला विनंती करा, हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे लागणं गरजेचं आहे. परंतु तसं न होता एखाद्या निवडणुकीची घोषणा आपण जसं करतो की अमुक अमुक पक्षाशी आमची युती झाली, आम्ही युती करणार नाही, तसं काहीतरी समजून काल काँग्रेसच्या सन्माननीय नेत्यांनी संध्याकाळी घोषणा केली की आम्ही युक्तिवाद करणार नाही. हे योग्य आहे का असा प्रश्न संपूर्ण मराठा समाजाला पडलेला आहे. 7 तारखेपासून 27 तारखेपर्यंत या 10-12 दिवसामध्ये मराठा समाजातील प्रत्येक तरुण भगिनी, विद्यार्थी एक आशेने बघत होते की 27 तारखेला स्थगिती उठेल का, 27 तारखेला नेमकं न्यायालय काही क्लॅरिफिकेशन देईल का. परंतु असं न होता आज राज्य सरकार वन फाईन मॉर्निंग सांगणार आहे की हे प्रकरण आम्ही तुमच्या समोर चालवणार नाही, 5 न्यायमूर्तींकडे चालवा. जर हे करायचं होतं तर ते अगोदर करता आलं असतं आणि अगोदर करणं हे अनिवार्य होतं. राहिला प्रश्न आज न्यायालयामध्ये, तर न्यायालयामध्ये नेमकं काय होणार. न्यायालयामध्ये आज 3 गोष्टी होऊ शकतात. एक तर सुनावणी चालणार नाही. दुसरं, जर सुनावणी चालली तर याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डरचा देखील प्रश्न येऊ शकतो. आणि तिसरा प्रश्न हा देखील येऊ शकतो, न्यायालय हे सांगू शकतं की मी तुम्हाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, तुम्ही फायनल हिअरिंगसाठी तयार आहात का. तर याची तयारी राज्य सरकारने केलेली आहे का. ए प्लान, बी प्लान, सी प्लान राज्य सरकारचा तयार आहे का. जर तो तयार असता तर काल अचानकपणे घोषणा झाली नसती. कालची त्यांची मागणी योग्य आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की ही मागणी 15 दिवसापूर्वी जर झाली असती तर 15 दिवसाचा स्पॅन मिळाला असता. मेडिकलचे ऍडमिशन येऊन थांबलेले आहे, वेगवेगळ्या विषयाचे लॉचे ऍडमिशन येऊन थांबलेले आहे. तर ह्या सर्व मुलांना प्रोटेक्शन त्या ठिकाणी
देता येऊ शकत होतं आणि राज्य सरकार हे न करता विद्यार्थ्यांना परस्पर निरोप देण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेस विद्यार्थी शिष्टमंडळ घेऊन जात आहे की आमचं काय झालं, तर राज्य सरकार सांगते की तुम्ही न्यायालयात जा, आम्ही तुम्हाला वकील देतो. विद्यार्थी कशासाठी न्यायालयात जातील, मग राज्य सरकार नेमकं कशाची वाट बघत होती, असं सर्व प्रश्न आज मराठा समाजाच्या तरुणासमोर उपस्थित राहिलेला आहे. एक तर 5-5 महिने त्यांनी मागणी उशिरा केली, त्यामुळे स्थगिती आली. स्थगिती येत असताना युक्तिवाद कसा करायचा तो झालेला नाही. प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवायचं, त्याचा अर्ज योग्य वेळी झालेला नाही. प्रत्येक वेळेस स्ट्रॅटेजी ही चुकलेली आहे. हे 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे अगदी याला पाटील विचारा सर, त्याला विचारा स्ट्रॅटेजीला त्याला घेऊनच विचारा खरं तर म्हणजे आता वेळ हा घालतात. मुद्दा पुढे येत आहे आणि अशोक चव्हाणांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि आरोप देखील या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आलेला आहे की सरकार गंभीर नाहीये. याच पार्श्वभूमीवरती नवी दिल्लीला जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ वकील आहेत. त्यांची भूमिका या सुनावणी दरम्यान महत्त्वाची राहणार आहे. प्रशांत, खरं तर मगाशी देखील आपण ज्या ज्येष्ठ वकिलांशी आपल्या माध्यमातून संवाद साधला ते देखील म्हणाले की आजच्या या सुनावणीमध्ये बाजू मांडणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही तर आजची ही जी स्थगिती आहे ती पुन्हा एकदा आजची सुनावणी फेटाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजू मांडणं हे कितपत महत्त्वाचं आहे आणि तांत्रिक बाबी देखील वकिलांकडून समजून घ्यायच्या आहेत. बरोबर साथी, खास करून माझ्यासोबत ॲडव्होकेट विशाल जोगदंड आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 2 दशकापासून ते प्रॅक्टिस करत आहेत. हे त्यांच्याकडे जाऊया. सर, जर बघितलं आपण तर तांत्रिक बाजू काय आहे त्या संपूर्ण प्रकरणाच्या, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा सुनावणी झाली त्या संपूर्ण सुनावणीला आपण उपस्थित होता. कशा प्रकारच्या तांत्रिक बाजू आहे आणि या तांत्रिक बाजू जर मांडल्या गेल्या नाही तर कशा पद्धतीनं हा निर्णय येऊ शकतो या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? सगळ्यात प्रथम जो तांत्रिक बाजू जी आपल्याला समजून घ्यावी लागेल की राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टासमोर जी याचिका आलेली आहे या आरक्षणाच्या विरोधामध्ये, ती याचिका आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याला प्रॉपरली डिफेंड करायला म्हणजे फाईट करायला पाहिजे होतं आणि आपली बाजू डिफेंड करायला पाहिजे होती. मला असं वाटतं की राज्य सरकारने जर यावेळेस म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जाण्याचा आग्रह न धरता जी पिटिशन कोर्टासमोर होती जस्टिस नागेश्वर राव यांच्या बेंचसमोर, ती पिटिशन तिथंच जर आर्ग्युमेंट पूर्ण झालं असतं तर मला वाटतं की या प्रकरणाचा मध्ये योग्य असा न्याय मिळाला असता, लवकर न्याय मिळाला असता. कारण की हा जो कायदा आहे हा कायदा या सेकंड राऊंड ऑफ लिटिगेशनमध्ये आहे आणि सेकंड राऊंड ऑफ लिटिगेशन जे आहे यामध्ये आपल्याला पाहावं असं लागेल की पहिल्यांदी ज्या कायद्याला अडचणी आल्या होत्या त्या अडचणीतून आता पुढं त्यांनी मार्ग काढला होता. तो मार्ग काढल्यानंतर नवीन जे काही रिपोर्ट आहेत, जे स्टॅटिस्टिकल डेटा आहे, तो डेटा कोर्टासमोर आणलेला आहे. आणि असं असताना देखील जर कुणी याचिकाकर्ता हायकोर्टामध्ये हरलेला याचिकाकर्ता सुप्रीम कोर्टासमोर आल्यानंतर आपणच त्याला कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे मॅटर पाठवा अशी मागणी करणं मला वाटतं हे जरा चुकीचं आहे. या प्रकरणाला तांत्रिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर मी असं समजतो ज्यावेळेस तिथे चूक झाली असं म्हणताय, सरकारची सुद्धा चूक झालेली आहे. मला असं वाटतं सरकारपेक्षा ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे हा विषय, कारण की ज्यावेळेस हायकोर्टाचा निकाल येतो तुमच्या बाजूचा, अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टासमोर तुमची बाजू ही पक्की असते आणि ज्यावेळेस तुमची बाजू पक्की आहे त्यावेळेस तुम्ही जो याचिका करता आलेला आहे त्याची याचिका तो घेऊन आलेला आहे आणि तो जो मुद्दे उपस्थित करतोय त्या मुद्द्यांना तुम्हीच सांगताय की नाही याला कॉन्स्टिट्यूशन बेंचकडं हिअरिंग करायला पाहिजे. जर अशी परिस्थिती असेल तर आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. 10% जे आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे, ज्या 10% आरक्षणामुळं जी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की राज्य सरकारांना आरक्षण देण्याची पॉवर आहे का नाही असा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि आपण स्वतःहून त्या प्रकरणामध्ये हात घालणं किंवा उडी मारणं हे कितपत योग्य आहे हा बघण्याचा विषय आहे महत्त्वाचा. आणि जी गोष्ट तुमच्यासमोर हायकोर्टाने अत्यंत स्वर्ण समाजाला जे 10% आरक्षण दिलं त्यासोबत हे संलग्न करणं हे चुकीचं असं वाटतं. असाच नाही, त्याचा मुद्दा असा आहे की 10% आरक्षण देत असताना सवर्ण समाजाला केंद्र सरकारने या पॉवर आपल्याकडे घेतलेल्या आहेत राज्य सरकारांच्या. आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जे याचिकाकर्ते आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टासमोर हा मुद्दा घेऊन आले ते की राज्य सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार नाही आणि असं असताना देखील तुम्ही कायदा केला
ओके. म्हणजे एक प्रकारे ज्या पद्धतीनं संपूर्ण जो निर्णय जर बघितला, संपूर्ण एकीकडे हायकोर्टामध्ये राज्य सरकारची बाजू प्रबळ सशक्त असताना देखील ज्या पद्धतीनं घटनात्मक खंडपीठाची मागणी करण्यात आली राज्य सरकारकडून आणि याचिकाकर्त्याकडून, यामध्ये कुठेतरी हाताळण्यामध्ये चुकी झाली असंही या ज्येष्ठ वकिलांना वाटतंय. आणि सोबतच जर आपली बाजू प्रबळ आहे तर अशा वेळी जे विरोधकांचे त्यांचे सर्व दावे खोडून कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करायची गरज होती, ना की यातून पुन्हा अडचणीमध्ये आपला पाय टाकण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अगदी बरोबर आहे प्रशांत. त्यामुळे एकूणच आता राज्य सरकारचं पण नियोजन जे आहे ते कुठेतरी स्वाती चुकलेलं आहे का, या सुद्धा मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. कारण राज्य सरकार गंभीर नाही असा आरोप सुद्धा काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतची या चर्चेत बोलताना विनोद पाटील यांनी केलेला. तुमच्या सगळ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच ब्रेक नंतर नाशिकमधून प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आणि त्यांच्या सोबत काही मराठा समाज बांधव देखील आहेत, त्यांची देखील भूमिका जाणून घ्यायची, कारण 12 वाजता ही सुनावणी होतीये. लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपलं स्वागत आहे. आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबतीत सुनावणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आज संपूर्ण राज्याचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. स्वाती, आपण पाहतोय राज्यातनं विविध भागातनं आपण प्रतिक्रिया सुद्धा घेतोय आणि आपल्यासोबत याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास आणि प्रशांत बाग नाशिकहून आहेत. अगदी जाऊयात प्रशांतकडे. नाशिकला जाणार आहोत कारण त्यांच्यासोबत काही मराठा समाज बांधव देखील आहेत. प्रशांत, एकूणच नाशिकमधल्या मराठा समाज बांधवांच्या काय प्रतिक्रिया? 12 वाजता सुनावणी आहे. स्वाती, नक्कीच. खरं तर मराठा आरक्षण हा विषय फक्त मराठा समाजापुरता मर्यादित राहिला नाही, तर इतर सगळे जाती धर्म समाज यांच्या सगळ्याच गोष्टींवर याचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे या सुप्रीम कोर्टावर होणारी सुनावणी ही अत्यंत प्राईम झालेली दिसते. ती फक्त मराठा समाजासाठी नाही तर सगळ्याच समाजासाठी. मराठा क्रांती मोर्चा असो, मराठा ठोक मोर्चा असो किंवा मराठा क्रांती मोर्चाच्या रणरागिणी असो, ते सगळेच आपल्याबरोबर आहेत. काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, कसं या सुनावणीकडे ते बघतायत, हे सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं वाटतंय. आज सुनावणी आहे. खरं तर राज्य सरकारने याची पूर्णपणे ताकदीनिशी तयारी करायला पाहिजे होती. ती करताना राज्य सरकार पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरलेलं आहे. कालचं अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर अशोक चव्हाणांची मानसिकताच या मराठा आरक्षणाला टिकवण्याची दिसत नाहीये. काल त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं की आमची तयारी नाही, अहो मग अशोक चव्हाण, आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय, कुंभकर्णाच्या झोपेतून तुम्ही जागे कधी होणार? ज्या वेळेस ते आल्यानंतर अशोक चव्हाणांनी जी तयारी दाखवली ती आता जरी दाखवली असती तरी ते आरक्षण टिकवण्यासाठी. पुन्हा मुद्दा तोच येतो. राजूभाऊ, बोलाचीच कडी बोलाचाच भात, अशी भूमिका होते का सरकारकडनं यापुढे? प्रश्न असा आहे की आज ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं वेळापत्रक जाहीर झालं, ज्या न्यायमूर्तींनी त्याला स्थगिती दिली त्यांच्या समोर सुनावणी परत होणार आहे. आणि आज जी भूमिका अशोक चव्हाणांनी घेतलेली आहे की आम्ही 5 जजच्या समोरच फक्त आम्ही बोलणार आहोत, मला असं वाटतं की राज्य सरकार थोडंसं जागं झालेलं आहे. परंतु आज मात्र त्यांनी ज्या पद्धतीने मागचा अनुभव आहे याचा सर्व अभ्यास करून योग्य पद्धतीने आज तिथे भूमिका मांडावी ही अपेक्षा आहे. काय म्हणतात रणरागिणी? नक्कीच मराठा आरक्षणावरची स्थगिती उठलीच पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाजाने खूपच संघर्ष केला आहे आणि त्याचं कुठंतरी फळ घेण्याची वेळ आलेली आहे. पण इतर सगळे समाज अफेक्ट होत आहे. इतर सगळे समाज अफेक्ट होत आहे म्हणजे मराठा समाजानं जे शांततेच्या मार्गाने जे मोर्चे काढलेत, संयमाच्या भावानं जी मोर्चे काढले आणि आता जे ॲडव्होकेट असतील किंवा इतर जे कोणी असतील, जे वेगवेगळे जे राजकीय क्षेत्रातील मंडळी असेल जी लक्ष देत नाहीये, त्यामुळे बाकीचे समाज त्यांना धरूनच अफेक्ट होत आहे असं म्हणावं लागेल. पण हा तिढा सुटणार तरी कसा? हा तिढा सुटण्यामागचं एकच कारण आहे की आर्थिक निकषावरती मराठा आरक्षण हे लवकरात लवकर जाहीर केलं पाहिजे आणि ही स्थगिती उठली पाहिजे. कारण आमचा सर्वोच्च न्यायालयावरती जो विश्वास आहे तो विश्वासाला कुठेतरी तडा जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयावर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये असं म्हणतायत. पण असं जरी असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती आहे की सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याची भूमिका राज्य सरकारची कुठेतरी चुकते. हा, म्हणजे ते थोडेसे दिरंगाई करतात असं मला वाटतं. मराठा समाजावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे आणि आम्ही आतापर्यंत शांत आहोत. तरी माझी एकच अपेक्षा सरकारकडनं की त्यांनी आमची बाजू मांडण्यासाठी चांगलं हे द्यावं. सरकारकडनं अपेक्षा करतायत सगळे, पण या सगळ्या विषयात जर एक गोष्ट महत्वाची असेल तर वेळेचं महत्व. काय सांगाल? खरं तर या सरकारकडे वेळेचं महत्त्व आहे की हेच कळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे. आता आपण बघितलं असं अशोक चव्हाणांच्या काळामध्ये अनेक सुनवाई झाल्या, त्याच्यामध्ये स्थगिती आली 9 सप्टेंबरला आणि आज पुन्हा सरकारला एक संधी मिळाली होती की चांगला अभ्यास करून चांगली त्या ठिकाणी आपली मांडणी करण्याची त्या ठिकाणी गरज होती. परंतु आता जसं काल अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट आल्यामुळे आम्हाला पण धक्का बसला की हे असं स्टेटमेंट कसं करू शकतात जे उपसमितीचे अध्यक्ष. त्याच्यामुळं सरकारमध्ये अशोक चव्हाणांचा हकालपट्टीच केली पाहिजे. ह्या मताचा हकालपट्टी केली पाहिजे. वेळेच्या महत्वावरनं आपल्याला सांगतात या सगळ्या विषयात. महत्वाचं हेच लक्षात घेतलं पाहिजे स्वाती
की मराठा आरक्षण हा विषय फक्त मराठा समाजापुरता मर्यादित राहिला नाहीये, तर हा सगळ्या समाजाला अफेक्ट करतो आहे. आवश्यकता आहे आता तरी राज्य सरकारनं जागं व्हावं आणि एक समन्वय साधून योग्य ते वक्तव्य करावं. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यांचा निषेध आणि सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे असलेलं प्राईम लक्ष ही आहे परिस्थिती. अगदी बरोबर आहे प्रशांत. त्यामुळे आता आपल्यासोबत याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा थेट जाणार आहोत, कारण या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही देखील विनोदजी ऐकलेल्या आहेत. एकतर मराठा मराठा समाजातील सगळ्या तरुणांच्या अपेक्षा ज्या आहेत ते या सुनावणीकडे लागलेल्या आहेत. सुनावणीसाठी खंडपीठ, या आधीच्या खंडपीठाकडे राज्य सरकार जे आहे ते कुठेतरी असक्षम होतं का, किंवा त्यांनी काही चुका केलेल्या आहेत का, आणि नेमकं त्यांनी काय करायला हवं? हे बघा, सातत्याने वारंवार आम्ही सांगत होतो की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबत गंभीर नाही. ज्यावेळेस हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवायचं ठरवलं त्यावेळेस 5 महिने अर्ज उशिरा करण्यात आला. हे आम्ही वारंवार लक्षात आणून दिलं. मग ते झाल्यानंतर, स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारला आदेशामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की आत्तापर्यंत झालेल्या प्रोसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. जर न्यायालय सांगत असेल आम्ही हस्तक्षेप करणार नाही, तर यांनी कोणालाही जॉईनिंग त्या ठिकाणी दिलेलं नाही, ॲडमिशनमध्ये कोणालाही सहकार्य केलेलं नाही. तिथं त्यांची उदासीनता आजपर्यंत दिसून आली. या पलीकडं शिष्टमंडळ भेटायला गेलं तर शिष्टमंडळाला सांगायचं की तुम्ही कोर्टात जा, तिथं उदासीनता दिसून आली. एवढंच नाही तर 7 तारखेला ज्यावेळेस आम्ही अर्ज केला की सुनावणी घेण्याचा अधिकार हा 5 न्यायमूर्तींनाच आहे, त्यांच्याकडे सुनावणी घ्या. त्यानंतर 16 तारखेला हे प्रकरण डिक्लेअर झालं, लिस्ट पब्लिश झाली. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सुद्धा राज्य सरकार अर्ज करू शकत होतं. मराठा समाजाच्या तरुणांच्या भावना आपण लक्षात घेतल्या तर तरुणांचं नेमकं म्हणणं काय आहे? तरुणांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही आम्हाला लाईन ऑफ ॲक्शन प्लॅन द्या, टाईम बाउंड प्रोग्राम द्या आणि आम्हाला रणनीती सांगा की आपण अशा अशा पद्धतीने आम्हाला प्रोटेक्ट करणार आहोत. काल राज्य सरकारने जी मागणी केली कदाचित ती मागणी योग्य असेल, परंतु ती मागणी करण्याची पद्धत, ती मागणी करण्याची तारीख, ती मांडणी कशी केली पाहिजे, कुठं केली पाहिजे, हे 10-15 दिवसापूर्वी सुद्धा करता येऊ शकत होती, परंतु ती झालेली नाही. या सर्वांचा परिणाम असा होतोय की आतापर्यंत जे विद्यार्थी वेटिंगमध्ये बसलेले आहेत, ज्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहे, फक्त ज्यांची जॉईनिंग बाकी आहे, ते पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेले आहे. ॲडमिशनवाले विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहे. उद्या आरक्षणामध्ये ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे, अगदी बरोबर आहे. त्यांचं भवितव्य जे आहे ते खरं तर या सुनावणीकडे पणाला लागलेलं आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. स्वाती, आपण पाहतोय खरं तर दोन्ही सरकार जे आहे, या आधीचं युती सरकार आणि आत्ताचं महाविकास आघाडी सरकार, या दोन्ही सरकारच्या कारभारामध्ये हे मराठा समाजाचं आरक्षण अडकलंय का, या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपलं स्वागत आहे. मराठा आरक्षणाबाबतची सुप्रीम कोर्टातली स्थगिती आज उठणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आपल्यासोबत याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत. विनोदजी, जसं मी ब्रेकपूर्वी म्हटलं होतं की एकतर या आधीचं युती सरकार आणि आत्ताचं महाविकास आघाडी सरकार, दोन्ही सरकारनं मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका बजावली होती, या भूमिकेकडे पाहता आणि आत्ताची जी नाराजी व्यक्त केली जाते सरकारनं मांडलेल्या भूमिकेविषयी, तर एकूणच मराठा आरक्षण सरकारी फितीत अडकलंय का? यापूर्वीचं सरकार, याच्यामधला अर्धा भाग आज परत एकदा सरकारमध्ये आहे. यापूर्वीचा विरोधी पक्ष आज परत याच्यामध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागचे सत्ताधारी आज विपक्षामध्ये आहे. आमचं म्हणणंच हे आहे की ह्या ज्यांनी द्यायचं होतं त्यांनी दिलं, त्यांच्यासोबत जे विरोधक होते ते पण एकत्र आले, त्यांनी दिलं. सगळ्या 288 आमदारांनी मराठा आरक्षण दिलं. परंतु नुसतं देऊन तो विषय संपलेला नाही, तर मुंबई हायकोर्टाची लढाई, सुप्रीम कोर्टाची लढाई, आज तब्बल 2-2.25 वर्ष झाले मराठा आरक्षण मिळून. या 2 वर्षामध्ये एक दिवसही सुखाचा श्वास मराठा विद्यार्थी घेऊ शकले नाही. 2014 मध्ये आरक्षण दिलं होतं, ते स्टक डाऊन झालं. 2017-18 मध्ये आरक्षण दिलं, ते न्यायप्रविष्ट झालं. मागचा इतिहास बघता आज आपण जर बघितलं की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी 6.75% पेक्षा खाली मराठा आरक्षणामध्ये भाग घेतलेला आहे. भीतीपोटी प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे सरकार किंवा मागचं सरकार किंवा येणारं सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर असेल का, कारण गंभीरता ही चर्चा करून दिसत नसते. गांभीर्य हे न्यायालयामध्ये दाखवावं लागतं.
आणि न्यायालयामध्ये युक्तिवाद करावा लागतो, न्यायालयामध्ये लाईन ऑफ ऍक्शन ठरावी लागते. मग पाटील सर, याच लाईन ऑफ ऍक्शन वरून मागचं सरकार असा प्रश्न आहे पाटील सर, याच लाईन ऑफ ऍक्शन वरून असा प्रश्न आहे की 9 सप्टेंबरला स्थगिती देण्यात आली, त्यानंतर आतापर्यंत इतके दिवस लोटल्यानंतर आजची होणारी ही सुनावणी, मध्ये नेमकं काय बिघडलं ज्यावरून आपली ही तक्रार आहे सरकारवरती? असा आरोप आहे की सरकार गंभीर नाहीये. नेमका तो अडथळा काय होता? आणि जर आजचा निकाल हा मराठा समाजाच्या मनासारखा आला नाही, स्थगिती उठली नाही, तर मग पुढे काय? 9 तारखेला निर्णय आल्यानंतर 11 तारखेला त्याची प्रत आली. हो. 12 तारखेला माझ्यासारखा साधारण माणूस न्यायालयाला विनंती करतो की 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करा. राज्य सरकार 22 तारखेला विनंती करतं. या पलीकडे ज्यावेळेस न्यायालय स्पष्टपणे सांगतं की आजपर्यंत झालेल्या प्रक्रियेमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, एक दिलासा मराठा विद्यार्थ्यांना मिळालेला होता. तात्काळ सचिवांची बैठक घेऊन सगळ्यांना जर आदेशित केलं असतं की आजपर्यंतचा डेटा जमा करा आणि झालेली जुनी प्रोसेस कन्सिडर करून तात्काळ सगळ्यांना जॉईनिंग द्या. हे केलं का सरकारने? हे सरकारने केलं नाही. या उलट शिष्टमंडळ भेटायला गेलं, त्यांना सांगितलं तुम्ही कोर्टात जा. म्हणजे विद्यार्थ्यांचा रोज एक एक टप्पा हा विश्वास सरकारवरचा उडत चाललेला आहे. जर सरकार गंभीर असतं तर त्यांनी डेटा जमा केला असता. न्यायालयामध्ये ज्यावेळेस त्यांनी याचिका केली, एक साधा अर्ज त्यांनी केला, त्या अर्जामध्ये कुठल्याही पद्धतीने सिरियसनेस काय आहे, का स्थगिती उठवायची, तर एवढ्या हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, एवढ्या लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, हे मांडायला नको? हे मांडण्याचं काम देखील न्यायालयामध्ये राज्य सरकारने केलेलं नाही. फक्त तारीख आली का एक निवडणुकीसारखी घोषणा करायचं काम सरकार करतंय. त्यामुळे आमचा विश्वास उडालेला आहे. आम्ही जर वारंवार पॉइंट आउट करतो तर यांना वाटतं आम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत का? मागच्या सरकारला हे वाटायचं. आम्ही मागचे सरकार गंभीर नव्हतं त्यावेळेस आरोप केले, हे सरकार गंभीरने त्यावेळेस आरोप केले. जर तुम्ही अर्ज उशिरा करणार असाल, आजचंच उदाहरण घ्या, मागचं जाऊ द्या. तुम्हाला माहिती होतं की 5 न्यायमूर्तींसमोर तुम्हाला जायचंय, मग तुम्हाला जर यादी 16 तारखेला लागली तर 17 तारखेला अर्ज करायला काय प्रॉब्लेम होता? कशासाठी तुम्ही 27 तारखेची वाट बघितली? हे 10 दिवस विद्यार्थ्यांचे वाचले असते. एक एक मिनिट महत्वाचं आहे, कारण ऍडमिशन प्रोसेस, MBBS ची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं? मग ह्या सर्व भानगडी लक्षात घेता राज्य सरकार गंभीर नाहीये. या पलीकडे सरकारने सांगितलं विद्यार्थ्यांनी कोर्टात जावं. समजा विद्यार्थी कोर्टात गेले, यांना क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर मिळाले नाही, न्यायालयाने यांचा अर्ज उडवला, तर राज्य सरकार यांना विशेष बाब म्हणून पण घेऊ शकत नाही, तर सुप्रीम कोर्टाने यांना नाकारलं. तर वेगवेगळे संकटाचे डोंगर कसे उभे राहतील अगदी असा बरोबर आहे. आणि प्रयत्न त्यामुळे मराठा समाजाचा जो तरुण आहे विनोदजी, त्यांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे, त्याचबरोबर नोकरीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि म्हणूनच आज संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे, राज्याचं लक्ष लागलेलं आहे सुप्रीम कोर्टात होणाऱ्या या सुनावणीकडे. धन्यवाद तुम्ही तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि स्थगिती उठणार का या खास वृत्त मालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण काही क्षणांमध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे 9 सप्टेंबरला ज्या मराठा आरक्षणावरती स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती आज उठणार का आणि मराठा समाज बांधवांना दिलासा मिळणार का, हे काही क्षणांमध्ये या ठिकाणी ठरणार आहे. अगदी बरोबर आहे स्वाती. आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया जी असते त्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तिथले सगळे अपडेट, सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.